ओम नमो नारायणाय. मी योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी, स्वच्छ निवृत्त अधिकारी, गुप्तचर विभाग, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोशाचे सदस्य, संचालक योग सद्गुरू हिलिंग दरबार कोल्हापूर, समुपदेशक, प्रबोधनकार, योग व्यायाम, अध्यात्म, पर्यायी उपचार पद्धती आणि ज्योतिष तज्ञ. चला आज आपण जाणून घेऊया योग सद्गुरू विचारधारामध्ये आत्मविश्वास हाच आरोग्यदायी जीवनाचा महामार्ग. बघा, आरोग्यदायी आनंदी जीवनाचा महामार्ग आहे. तर त्यासाठी 12 सूत्र आहेत. त्या सूत्रांमधून आत्मविश्वास आपण कसा प्राप्त करायचा. आत्मविश्वास या एका कौशल्यामध्ये इतकी ताकद आहे की जर तुमचा स्वतःचा विश्वास दृढ असेल तर अन्य कौशल्य आत्मसात करणे सहज सोपे होते. स्वतःवर दाखवलेला आत्मविश्वास अशक्य गोष्टी शक्य करून दाखवू शकतो, तर स्वतःवर दाखवलेला अविश्वास सहज आणि सोप्या गोष्टी सुद्धा एखाद्यासाठी कठीण बनवू शकतो. त्यामुळे वाढवण्यासाठी नक्कीच म्हणजे आत्मविश्वास, स्वतःवर आत्मविश्वास वाढवण्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि तो वाढवण्यासाठी नक्कीच काय केलं पाहिजे हे आपण आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, प्रथम काय, आपली ऊर्जा दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठी घालवू नका. आपण जे आहोत ते आहोत. उगाच दुसऱ्याला प्रभावित करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी आपण कोणते तरी दुसरे असल्यासारखे वागू नका. जर आपण जसे आहोत तसे इतरांनी आपल्याला स्वीकारावं असं तुम्हाला वाटत असेल तर पहिलं तुम्ही स्वतःला जसे आहात तसं स्वतः स्वीकारा. कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी मुखवटा घालून फिरू शकत नाही. कधी कधी हा मुखवटा गळून पडतोच. आपण जसे आहोत तसे कदाचित सर्वांना आवडणार नाही किंवा आपल्या मुखवट्याप्रमाणे त्याला प्रशंसा मिळणार नाही. पण आपल्याला हे विसरून चालणार नाही की प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते आणि आपण प्रत्येकाला खुश करू शकत नाही. एखाद्याला प्रभावित करण्यासाठी आपण जे नाही ते दाखवण्याच्या प्रयत्नात आपण आपलाच आनंद नष्ट करत असतो. त्यापेक्षा आपण जसे आहोत तसे सर्वांसमोर आलो तर आनंदाबरोबर आपला स्वतःवरचा आत्मविश्वास देखील वाढतो. तर माझ्या अभ्यासातून तुम्हाला दुसरा पॉईंट सांगतो. बघा, आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतील अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्ही राहा. आपण अशा लोकांच्या सानिध्यात राहतो त्याप्रमाणे आपले व्यक्तिमत्व, जशा लोकांच्या सानिध्यात राहतात त्याप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व बनतं. इतर लोक ज्याचा आदर आपण करतात अशा लोकांच्या सहवासात तुम्ही राहिलात तर तुम्ही आपोआप इतरांच्या आदरास प्राप्त ठरू शकता. जर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व सुधारायचे असेल तर अत्यंत हुशारीने आपण कशा माणसांसोबत, कोणत्या माणसांसोबत वेळ घालवायला पाहिजे हे आपल्याला ठरवावं लागेल. असे केले तर तुमच्या सवयी सुधारतीलच पण आत्मविश्वास देखील वाढेल. तिसरा पॉईंट म्हणजे आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. बघा, नकारात्मक विचार नकारात्मकता वाढवतात. नकारात्मक विचार जसे आहेत, जे आपण ज्याच्याबद्दल नकारात्मक आहोत त्याला कमी आणि आपल्याला जास्त हानिकारक ठरतात. त्यामुळे दुसऱ्याबद्दल आणि स्वतःबद्दल नकारात्मक विचारांना आपल्या मनात थारा कधीच देऊ नका. त्यापेक्षा विचारामध्ये सकारात्मकता आणून वाईटाला चांगल्या गोष्टीमध्ये, दुःखाला सुखामध्ये बदला. चौथा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे दुसऱ्यासाठी जगा, त्यांच्या आनंदात आनंदी राहा. निस्वार्थ भावना आपल्यामध्ये आनंद आणि आत्मविश्वास वाढवते.
स्वार्थीपणा आपल्यातील माणुसकीला जगायला वाव देत नाही. आपल्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात झालेला चांगला बदल किंवा आलेला आनंद आपल्याला आत्मविश्वास, आपल्या कामाप्रती समाधान देऊन जातो. एखाद्याचे आयुष्य आपण योग्य मार्गाला वळवू शकलो, या गोष्टीमुळे आपल्या स्वतःवरचा आत्मविश्वासाला बळ आणि ताकद मिळते. पाचवा पॉईंट म्हणजे आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेळेची आवश्यक मदत घ्या. वेळ वाया घालवू नका. दुसरी कोणतीही व्यक्ती तुम्हाला कमी समजू शकत नाही. जर तुम्ही स्वतःवर खूप मेहनत घेत असाल आणि स्वतःला कमी समजत नसाल, तुम्ही जे काम करताय त्यामुळे तुमच्या जगण्यात अर्थ आहे असे तुम्हाला स्वतःला वाटत असेल, तरच तुम्ही समाधानी होऊ शकता. जर तुम्ही वेळ वाया घालवता, तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीवर तुमचा वेळ आणि कष्ट खर्च करत असाल, तर तुम्हाला पश्चाताप होणार हे निश्चित. पण पश्चाताप होणार नाही असं तुम्ही काम करायला पाहिजे. जर तुमच्या वेळेला आणि जगण्याला अर्थ यावा असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला चांगले काम केले पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल. मग त्यासाठी कितीही प्रयत्न करावे लागले तरी ते करा. लक्षात ठेवा, चांगले काम आत्मविश्वास आणि आळस आपण म्हणतो ना, त्या आळस हा पश्चातापच देतो, पण चांगले काम हे आत्मविश्वास वाढवते, हे लक्षात घ्या. आता 6वा जो पॉईंट आहे, स्वतःसाठी इतरांची लाचारी कधी करू नये. स्वतःसाठी हीन दीन भावना मनात निर्माण करू नका किंवा त्यासाठी स्वतःकडे निष्कारण माफी मागणे थांबवा. कारण चुकीचं करणारच नाही, कशाला स्वतःची माफी मागायची आहे. आपल्याकडून चूक होईल म्हणून काम न करण्याची कारण देणे चूक करण्यापेक्षा अधिक वाईट आहे की नाही. स्वतःच्या कामासाठी, चुकासाठी स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या. काम न करण्यासाठी कारण देऊ नका. दुसऱ्याकडून सहानुभूतीची अपेक्षा ठेवू नका. आपण स्वतःला घालून दिलेल्या चौकटीच्या बाहेर पडून जेव्हा तुम्ही काहीतरी कराल बघा, तेव्हा तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास हा वाढणार आहे. आता 7वा पॉईंट आहे तो म्हणजे नकार द्यायला शिका. तुम्हाला जे सांगितलंय ते सर्व करण्यासाठी तुम्ही बांधील नाही का आहात, हे तुम्ही लक्षात घ्या. खास करून अशा गोष्टी ज्यामुळे तुमचा स्वाभिमान दुखावला जाईल आणि दुसऱ्याला त्याचा त्रास होईल. कधी कधी एखाद्या गोष्टीला नकार देणे ती गोष्ट निमूटपणे करण्यापेक्षा योग्य आहे, हे हा माझा अनुभव आहे. कारण त्यामुळे लक्षपूर्वक आपली कामे करा आणि नकार द्यायला शिका. 8वा महत्वाचा पॉईंट म्हणजे जिथे बोलायची गरज असेल, आपल्या बोलण्याने एखाद्याची मदत होणार असेल तिथेच बोला. जिथे गरजच नाही किंवा आपल्या बोलण्याने काहीच फरक पडणार नाही, तिथे शांत राहिलेले कधी चांगले असते. असं म्हणतात की बोलणं चांदीप्रमाणे असेल तर शांत राहणं सोन्याप्रमाणे आहे. मग चांदी का सोनं तुम्ही ठरवा. योग्य ठिकाणी आणि योग्य ते बोलणे हुशारीचे लक्षण निश्चितच आहे. जर तुम्हाला तुमचे बोलणे काहीतरी बदल घडवून आणणारे किंवा स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारे वाटत असेल तर शांतच राहा. आता 9वा पॉईंट आहे, जे आपल्याला गैरसोयीचे किंवा त्रासदायक वाटते अशी कामे करण्यासाठी लाजूच नका. यश आणि तुमच्यामध्ये नेहमी भीती उभी असते. अशा वेळेला थोडीशी हिंमत दाखवून एखादी गोष्ट करून पहा. कारण अनुभव अपयशापेक्षा कधीही महत्त्वाचा असतो. जितकी जास्त तुम्ही अशी कामं कराल ज्याची तुम्हाला भीती वाटते, तितकी तुमची भीती कमी होईल आणि अशा गोष्टींना सहज हाताळण्याची क्षमता तुमच्यामध्ये वाढेल आणि स्वतःवरचा आत्मविश्वास देखील वाढेल. 10वा पॉईंट,
आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रत्येक व्हिडिओ, म्हणजे मी आता प्रत्येक व्हिडिओद्वारे बरेच व्हिडिओ माझे यूट्यूबवरती आहे, ते पहा आणि आपले ज्ञान वाढवा. माझा जो अनुभव आत्तापर्यंतचा ते मी व्हिडिओच्याद्वारे आपल्यासमोर देत असतो आहे. तुम्ही खरंच ते पहा. आपल्या ज्ञानात वाढ होणार आहे. माणसाची खरी संपत्ती त्याच्याजवळ असलेले ज्ञान आहे. नवीन गोष्टी मिळवण्यासाठी नेहमी बाजी म्हणजे योग सद्गुरू विचारधारा पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक राहा. तुम्ही एखाद्याला तुमचा मुद्दा तेव्हाच पटवू शकता जेव्हा तुमच्याजवळ ज्ञान आणि अनुभव असेल. जर तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर जास्तीत जास्त ज्ञान आणि अनुभव असणं फार महत्त्वाचं आहे. 11वा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे योग व्यायाम करा आणि शरीर मनाची काळजी घ्या. निरोगी मनासाठी निरोगी शरीर गरजेचे असते. जर तुमच्या शरीरावर विश्वास नसेल तर तुम्ही इतरांमध्ये म्हणजे इतरांवरती स्वतःवर आत्मविश्वास दाखवू शकणार नाही. योग्य शरीरयष्टी आत्मविश्वास वाढवते. त्याकरिता योग व्यायाम करा. माझ्या योग शिबिराचे आयोजन करा किंवा निःशुल्क योग सद्गुरू हिलिंग दरबारमध्ये दर गुरुवारी भेट द्या आणि आपल्या शरीर मनाच्या आरोग्याची काळजी घ्या. योग व्यायामामुळे शरीरयष्टी सुधारते. त्यामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास निश्चितच वाढतो. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा 12वा पॉईंट म्हणजे आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःचा आदर करा. एकांतात सुद्धा स्वतःला अशी वागणूक द्या जशी तुम्हाला इतरांनी द्यायला आवडेल. बघा, स्वतःचा आदर करा. खरा आत्मविश्वास तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही स्वतःसमोर आत्मविश्वासाने उभा असता. इतरांकडून आदराची अपेक्षा करण्यापूर्वी स्वतःला स्वतःचा आदर द्या. अयोग्य आणि वाईट करून आपला आदर घालवू नका. स्वतःच्या नजरेतून उतरले जाऊ असे कोणतेही काम करू नका. इतरांकडून विश्वास आणि आदर हवा असेल तर प्रथम स्वतःवर विश्वास दाखवा आणि स्वतःवरचा आदर करा. धन्यवाद. शुभम भवतु.